जय सद्गुरू सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत मिरचीचा ठेचा आणि भाकरी कशी बनवायची ती. मिरचीचा ठेचा ही मी माझ्या पद्धतीत बनवणार आहे आणि काही जणांना जर भाकरी जमत नसेल तर तीही आज मी तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स आहेत भाकरी कशी बनवण्यासाठी ती तुम्हाला सांगणार आहे. चला मग आपण पाहूया मिरचीचा ठेचा आणि भाकरी कशी बनवायची ती. ठेचा बनवण्यासाठी मी इथे 10 ते 12 एवढ्या लांबलचक ह्या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत. या तिखट नसतात, कमी तिखटाच्या असतात आणि ह्या मी 7 ते 8 एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या तिखट आहे. लसूण आहेत 10-12. 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे. छोटी वाटी इतकं मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. तीळ हे अर्धा छोटा चमचाच घेतलेला आहे, जास्त घेतलेले नाही आहेत. ज्या आपल्या हिरव्या पोपटी कलरच्या ज्या मिरच्या होत्या त्या एका याचे 2 भाग केलेले आहेत मिरच्यांचे आणि ज्या आपल्या हिरव्या दाटसर कलरच्या होत्या मिरच्या त्या अशा अखंडच ठेवलेल्या आहेत. आता ह्या दोन्ही आपण मिरच्या आहेत त्या तव्यावरती भाजून घेणार आहोत. जे ह्या नॉर्मल आहेत डार्क कलरच्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या थोडासा तिखटपणा देण्यासाठी मी टाकलेल्या आहे. पाहू शकता तुम्ही इथे आपला हा तवा आहे हा लोखंडाचाच आहे. लोखंडाचा तव्यावर जर तुम्ही ठेचा बनवाल ना चव खूप छान येते आपल्या ठेचाला. इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, 1 चमचा इतकं तेल टाकलेलं आहे आणि आता आपल्याला तेलामध्ये ह्या मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. पाहू शकता तुम्ही. आपल्याला गॅस ही भाजताना मंदच करायची आहे, कारण आपण जेव्हा तेल टाकून फ्राय करतो मिरच्या तेव्हा ह्याचा जो तिखटपणा आहे, ह्याचा जो वास आहे तो सगळं घरभर पसरतो आणि ठसका लागण्याची शक्यता असते. म्हणून मंद गॅसवरच आपल्यालाही फ्राय करायच्या आहेत मिरच्या. इथे मी आपले जे लसूण होते ते लसूण टाकलेले आहे, तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आता जे काय आपले कच्चे शेंगदाणे आहेत ते छोटी वाटी इतकेच घेतलेले आहे, तेही आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहेत. हे जे सगळं आपण टाकलेलं आहे ते मंद गॅसवरती आणि सगळं व्यवस्थित आपलं अगदी भाजून निघणार आहे. कुठे आपला शेंगदाणे कच्चे राहणार नाही, लसूण कच्चे राहणार आहेत. व्यवस्थित सगळं अगदी भाजून निघतं. म्हणून काही टेन्शन घेऊ नका का शेंगदाणे नंतर टाकायचे या आधी टाकायचे. सगळं व्यवस्थित भाजून निघतं, कारण जे काय लोखंडाचा तवा असतो तो खूप तापलेला असतो. त्या तापलेल्या कारणामुळे आपले जे काय मटेरियल आहे, जे काय आपण पदार्थ टाकलेले आहे व्यवस्थित ते भाजून निघतात त्याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये आपले जे तीळ आहेत ते तीळ टाकणार आहोत आणि आपले जिरं आहे ते टाकणार आहोत. जिरं आणि तीळ नंतर का टाकायचे ह्याचंच कारण तीळ जे आहे ते उडण्याची शक्यता असते. जे तापलेला तवा असतो त्या तव्यामध्ये जर आपण पटकन तीळ टाकले ना तर पटापट ते असे तडकतात आणि उडतात ते, त्याच्यामुळे ते चटके बसण्याची शक्यता असते. आता आपण जर टाकलं ना तर हे तेलामध्ये आतल्या आत ते चिपकतात तेलामुळे, त्याच्यामुळे ते उडत नाही, चांगले भाजून निघतात आतूनच. पाहू शकता तुम्ही इथे आपण सगळ्या आपल्या ज्या मिरच्या होत्या, शेंगदाणं होते, लसूण वगैरे आहेत व्यवस्थित भाजून निघालेले आहेत. त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. शेंगदाणे कच्चे राहतील या मिरच्या लसूण कच्चे राहतील अजिबात नाही. व्यवस्थित त्याला आपण परतवायचं आहे. परतून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला आता ह्या आपला जो तवा आहे या गरम तव्यामध्येच आपल्याला मिरचीचा ठेचा आहे तो आपल्याला खरडायचा आहे. खरडायचा आहे म्हणजे आपल्याला आपण जसं हमनदस्त्यामध्ये त्याला ठेचतो, पण हमनदस्त्यामध्ये जसं आपण करतो त्या पद्धतीने जी चव असते आपल्या मिरच्यांची नीट निघत नाही. आता आपण बघा तव्यावरती घासतोय, हा तव्यावरती खरडा आपण खरडतोय, त्याच्यामुळे काय होतं जे आपले जे मिरच्या आहेत त्याचं
जो अर्क असतो तो पूर्णपणे आपल्या खरड्यामध्ये निघतो आणि व्यवस्थित चव ह्याची खरड्याला उतरते. तिखटपणा असतो तो तिखटपणा त्याच्यातच राहिलेला असतो. आपण जर मिक्सरमध्ये लावाल तर त्या मिक्सरमध्ये एक चिकटपणा पण येतो आणि प्लस जो खरडा असतो तो खरडा तर नाहीच, एक पदार्थाचा तो मसालाच तयार होतो. त्याच्यामुळे शक्यता तुम्ही मिक्सरमध्ये तर लावूच नका. असं तुम्ही हाताने करा, खरडवा, नाहीतर हमनदस्त्यामध्ये थोडा वेळ लागतो. हमनदस्त्यामध्ये थोडासा वेळ लागतो, पण व्यवस्थित तिथेही आपलं चांगलं खरडून निघतं. पण आपला जो हा गरम तवा असतो त्या गरम तव्यामध्ये पटापट आपला हा जो खरडा आहे तो खरडून निघतो. त्याच्यामुळे शक्यता होईल तसं आपण तव्यावरतीच खरडून काढा. इथे आपला हा खरडा रेडी झालेला आहे, पण तरी पण आपल्याला इथे परत 2 ते 3 मिनटं गॅसवरती याला परतवायचं आहे. मी आता परत ह्याला गॅस चालू करून 2 ते 3 मिनटं परतून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे व्यवस्थित आपला खरडा रेडी झालेला आहे. आता आपण पुढची तयारी करूया भाकरी बनवायची. जर काही जणांना जर अगदी बारीक हवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्येही लावा, हरकत नाही काय. इथे आपण भाकरी बनवायची तयारी करणार आहे. इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जर आपल्याला कोणाला तांदळाचं पीठ नसेल हवं तर तुम्ही ज्वारीची, बाजरीची भाकरी घेऊ शकता. आता थंडीतून खूपच चांगली आहे ज्वारीची, बाजरीची भाकरी. माझ्याकडे हे तांदळाचं पीठ अवेलेबल होतं म्हणून मी ते तांदळाच्या पिठाची भाकरी तुम्हाला दाखवणार आहे. इथे तुम्ही माप पाहिला असेल, 1 मुठी आणि 1 अर्धी मुठी. ह्या 2 मुठीचा आपण 1 उंडा बनवू शकतो. 1 उंड्याचं पीठ मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात हा जो चायचा कप असेल, त्या चायचा कपाचा मी तुम्हाला अंदाज दिलेला आहे. हा एवढा अखंड कप एका उंड्याला जातो पाणी. थोडं थोडं करून आपल्याला पीठ हे मळायचं आहे. जेवढं तुम्ही सॉफ्ट मळाल तेवढं तुमची भाकरी जी तुम्ही वळवता भाकरी, ते वळवायला खूप सोपी जाते. पण इतकं पण तुम्ही हे करू नका, पातळ करू नका, नाही तर वळता वळता काय होतं ना, मध्ये मध्ये त्याच्या चिरा जातात, फाटली जाते भाकरी. नॉर्मली जर तुम्ही कोणी चपातीचं पीठ जर मळत असेल तेवढ्याच पद्धतीत मळा, पण जर तेवढ्या पद्धतीपेक्षा थोडंसं हलकंसं नरम करा भाकरीच्या पिठाला. पाहू शकता मी इथे अगदी थोडं पाणी घेऊन भाकरीचं पीठ मळते. जर आपल्या कोणाला सवय नसेल तर त्यांनी काय करायचं, एका टोपामध्ये गरम पाणी घ्या आणि एका उंड्याचं आधी पीठ टाकून बघा टोपामध्ये. गरम पाण्यामध्ये आपलं जे पीठ आहे ते टाकायचं, व्यवस्थित त्याला हलवायचं. हलवून झाल्यावर थोडंसं परातीमध्ये काढून थंड होऊ द्यायचं पिठाला आणि मग मऊसर तुम्ही त्याला मळू शकता. आणि अशी पद्धत असते ना, ती झटपट भाकरी होण्यासाठी असते. आणि डायरेक्ट काही जण, आता आमच्यासारख्या बायका, ह्यांना पटकन सवय असते, साध्या पाण्यामध्ये पीठ मळून मोकळे होतात, कारण आम्हाला सवय असते. त्याच्यामुळे जर काही नवीन असतील, ज्यांना जमत नसेल, तर त्यांनी गरम पाण्यामध्ये पीठ मिक्स करून तुम्ही भाकरी करू शकता. एवढी काही हार्ड नाही आहे, पण काही नवीन असतात त्यांना हार्डच जाते भाकरी. जेवढी तुम्ही सॉफ्ट मळाल तेवढी ही भाकरी तुमची कडक पण होणार नाही, सॉफ्ट पण बनेल. आणि तुम्ही जे वळवता भाकरी ते वळवायलाही प्रॉब्लेम देणार नाही. जास्त जर तुम्ही कडक पीठ मळाल ना, तर काय होतं, आपले जे बोटं असतात हाताची ती दुखायला लागतात. फिरून फिरून आपले बोट दुखतात. त्याच्यामुळे जास्त घटसरपणही मळू नका, जास्त सैल पण तुम्ही मळू नका. अगदी आपलं जे चपातीचं पीठ असतं त्याच्यात थोडंसं आपण लूज पीठ मळायचं ह्याला भाकरीसाठी. इथे मी भाकरी करताना थोडंसं ताटाला पीठ लावलेलं आहे आणि जो आपला उंडा आहे त्यालाही आपल्या पिठामध्ये मी मिक्स करून घेतलेले आहे. तुम्हाला मी आता जी 3 बोटं दाखवली, त्या 3 बोटानेच आपल्याला ही भाकरी हळूहळू अशी किनाऱ्याने फिरवायची आहे. तुम्ही पाहू शकता माझे हे जे 3 बोटं आहेत तीच आपली किनार मोठी करत आहे आपल्या भाकरीची. पाहू शकता, अलगद म्हणजे असं जसं टॅप करतो आपण, एखादी गोष्ट आपण दाबतो
पण एकदम जोरात नाही, अलगदच दाबायचे. आपले अलगद दाबून दाबून आपल्याला ही भाकरी अशी मोठी करायची आहे. पाहू शकता तुम्ही. काही जणांना सवय नसेल तर त्यांनी काय करायचं, जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही पोलपाट घेऊन लाटण्यानेही वळवू शकता. पण काय होतं ना, बोटाने जर तुम्ही कराल ना, एकदा चुकेल दोनदा चुकेल, पण काय होतं कालांतराने तुम्ही तशी बोटाने भाकरी करायला शिकू शकता. एकदा तुटेल दोनदा तुटेल, पण आपल्याला ह्याची सवय झाली, याचा अनुभव आला की आपल्याला समजतं भाकरी ही आपली अशी वळवायची आहे, भाकरी ही आपली अशी तुटत आहे. असा आपल्याला एक्सपिरियन्स आला ना का भाकरी अजिबात तुटत नाही आणि आपण भाकरी करायला शिकतो देखील. इथे मी तव्यावरती भाकरी टाकलेली आहे. जो आपण भाकरी वळवत होतो तो वरचा भाग तो आपल्याला तव्याच्या खाली टाकायचा आहे आणि जो आपल्या प्लेटच्या खाली भाग होता तो आपल्याला वरती काढायचा आहे, ज्याला पीठ लागलेलं आहे. थोडंसं पाणी आपल्या ह्या भाकरीवरती टाकून व्यवस्थित आपल्याला भाकरीवरती पाणी टाकून पसरवायचं आहे. आपली जे वरचे पीठ लागलेली भाकरी होती ते पीठ आपल्याला ठेवायचं नाही, पाण्याने त्याला व्यवस्थित कवर करायचं आहे. व्यवस्थित पाण्याने भाकरी आपली पसरून घ्यायची आहे. पाहू शकता खालचा जो आपला भाग आहे तो व्यवस्थित शेकला आहे की नाही हे जाणण्यासाठी जेव्हा ही वरची भाकरी आपली सुकली जाईल, आपले जे फिंगरप्रिंट्स, आपले जे बोटांचे ठसे असतात ते व्यवस्थित दिसतात तव्यावरती. ते जर दिसले ना का समजायचे आपली भाकरी ही व्यवस्थित खालून शेकली गेलेली आहे. मग आपण आपली भाकरी ही पलटून एका साईडला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही. जरी तुम्हाला हाताने जमलं नाही तर काय करायचं, आपल्याकडे चपाती शेकण्याचा कपडा असतो. चपाती शेकण्याचा कपडा असतो ना, मग त्या कपड्याने किनार जी असते ती किनार आपण दाबत 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 त्याला शेकायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आणखी एक टिप्स आहे तुमच्यासाठी, जी आपण भाकरी ही तयार करतो वळवताना जी किनार आहे ती व्यवस्थित पातळ आली पाहिजे. एका साईडला जाड आणि एका साईडला बारीक अशी करू नका. व्यवस्थित आपली पातळ सगळी किनार पातळच व्हायला पाहिजे. त्याच्याने काय होतं ना, भाकरी आपली चांगली शेकण्याला मदत होते. जाडसर जर तुम्ही भाकरी बनवाल ना तर ती आतून कच्ची राहते, वरून शेकली जाते. कपड्याच्या साहाय्याने जर तुम्ही असं शेकत जाल ना तर व्यवस्थित शेकते आणि पटकन आपली भाकरी शेकून मोकळी होते. आधी मला जमत नव्हतं, पण मी ह्या कपड्याच्या साहाय्यानेच करायला शिकली आहे. कारण हाताने जर करायला गेलं का चटके जाम लागतात हाताला. फळ्याने जरी करायला गेलं तरी शेकत नाही भाकरी व्यवस्थित. पाहू शकता तुम्ही इथे आपली भाकरी रेडी झालेली आहे, ठेचाही रेडी झालेला आहे. ही अगदी गावठी पद्धतीमध्ये आपलं हे आजचा जी रेसिपी आहे ती झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जर सबस्क्राईब कराल, मला कमेंटमध्ये सांगाल तर मला समजेल का तुम्ही सगळीजणं माझी रेसिपी पाहत आहे. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरू.